राज ठाकरे असं म्हणाले की आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, ही त्यांची लाईन होती। आणि माझ्यासाठी ही एक अतिशय गोड आणि आनंदाची बातमी आहे। योगायोगाने ती बातमी बघितल्या मी दोघांनाही संपर्क साधला आणि आज मनापासून म्हणजे माझ्या अंगावर आज ऍक्च्युली काटा आलाय की इतका आनंद आणि समाधानी गोष्ट होती। कारण आमचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे 5-6 दशकाचे कौटुंबिक संबंध आहे आणि दोघंही म्हणजे उद्धवजी आणि राजजी दोघंही आम्हाला सगळ्यांना आमच्या पवार कुटुंबाला अतिशय दोघंही एवढेच प्रिय आहेत आणि आज दोघं भाऊ एकत्र येत आहेत। मला असं वाटतं आज बाळासाहेब हा दिवस बघण्यासाठी असते तर आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला असता। महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघं एकत्र येत असतील मला असं वाटतं हा महाराष्ट्रातल्या इतिहासातला राजकीय आणि कौटुंबिक दिवसातला एक सोनेरी दिवस हा आमच्या सगळ्यांसाठीच आहे। उद्धव ठाकरेंनी काही अटी घातल्यात ते म्हणतात त्यांनी कोणासोबत उठावं, कोणासोबत बसावं, कोणाच्या पंक्तीला जावं हे जर ठरवलं त्याच्याबद्दलची भूमिका घेतली तर आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार असं दोघांचेही मी स्टेटमेंट तुमच्या कुठल्याच चॅनलवर ऐकलेले नाहीत। त्यांचे स्पोक्स पर्सन्स बोलतायत, त्याच्यामुळे स्पोक्स पर्सन म्हणजे ती व्यक्ती नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ब्रेकिंग न्यूज फार मोठी करण्यापेक्षा महाराष्ट्रासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी आणि ठाकरे कुटुंबासाठी एक आनंदी दिवस आहे, त्याला फार फाटे फोडणं आणि कन्फ्युजन मिसकम्युनिकेशन वाढवण्यापेक्षा आपण महाराष्ट्राच्या हितासाठी दोन बंधू जर एक येत असतील तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी प्रेमाने त्याचं स्वागत करावं। नाही, उद्धव ठाकरेंनी भाषणात म्हटलंय असं की मी राज ठाकरे म्हणत असतील किरकोळ भांडण तर विसरायला तयार आहे। त्यांनी भाषण केले तर त्यांची प्रतिक्रिया पुढे आहे। हो, मग त्याचं स्वागतच केलं पाहिजे ना। मी त्या दोघांनी आज जे वक्तव्य केलंय त्याचं मी मनापासून स्वागत करतो। याला त्या दोघांनी एकत्र येण्याचं सांगितलं खरं, पण ठाकरे एकत्र येत असतील तर जसे आता पुन्हा पवार एकत्र यावेत का याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पांडुरंगाची इच्छा। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।